यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्या मागे जे क्षेत्र आहे चर्च आहे ते आहे माउंट मेरी बेसिलिका। या चर्चचं बांधणी पुनर्बांधणी 1904 साली झाली। 1904 ते आजतागायत याला 123-124 वर्ष पूर्ण होत आहेत। या चर्चची जी वास्तुशैली आहे ती गोथिक शैलीमध्ये हे बांधलं गेलेलं आहे ब्रिटिश काळामध्ये। या चर्चची सुरुवात 1760 मध्ये पोर्तुगीज काळामध्ये जेझुएट प्रिस्ट इथे आले आणि त्यांनी पवित्र मरीची मूर्ती या टेकडीवर इमाज या टेकडीवर स्थापित केली। 1560 मध्ये जेव्हा पोर्तुगीज इथे आले त्यावेळेला अशी दंतकथा सांगितली जाते किंवा अशा विश्वासू लोक कथा सांगतात की इथल्या स्थानिक मच्छीमाराला पवित्र मरीची इमाज ही समुद्रामध्ये तरंगताना स्वप्नात आढळली। दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन पाहिलं असता त्याला ती इमाज तिथे आढळली आणि मग त्याची आदराने इथे पुनर्स्थापना करण्यात आली। 1700 सालामध्ये इथे अरबी समुद्री चाच्यांनी या ठिकाणी हल्ला केला आणि पवित्र मरीच्या हातातील सोन्याची गोष्ट हिसकावून घेण्यात आली आणि चर्चला आणि इमाजीला थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसान झालं। वसईचा किल्ला आणि इतर प्रांतावर जेव्हा मराठ्यांनी आक्रमण केलं त्यावेळेला पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये जो संघर्ष झाला त्यामध्ये या चर्चला नुकसान झालं आणि त्यावेळेला इथल्या स्थानिकांनी किंवा पोर्तुगीजांनी किंवा श्रद्धावंतांनी ही इमाज एका विशिष्ट सुरक्षित ठिकाणी हलवली। त्यानंतर जेव्हा ती पुन्हा इथे आणण्यात आली तेव्हा 1761च्या दरम्यानमध्ये ही मूर्ती आनंदाने वाजत गाजत या ठिकाणी पुन्हा नेण्यात आली। 54 मध्ये त्या काळाच्या पोप पायस यांनी या चर्चला बेसिलिकाचा दर्जा दिला। लोक श्रद्धेने आपल्या विश्वासाने इथे आपल्या मागण्या आणि विनंत्या घेऊन येतात। या माउंट मेरी फेअरला 300 वर्षाचा इतिहास आहे। याचं आपण एक धावतं वर्णन बघणार आहोत आणि या जत्रेची मजा लुटणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। मध्ये माहीममधून ही इमाज सन्मानाने माहीम चर्चमधून माउंट मेरी चर्चमध्ये देण्यात आली आणि त्याचं आठवण म्हणून मागील अनेक दशकं ही मूर्ती ट्रेडिशनल रेकलामध्ये ठेवून ईस्ट इंडियन लोक सन्मानाने वाजत गाजत भक्तिभावाने नेतात आणि याची आठवण म्हणून आज आपण आलेलो आहोत। ही मिरवणूक पाहणार आहोत आणि याच्यानंतर जाणार आहोत माउंट मेरी बेसिलिका।
1560 साली पोर्तुगीजांनी पहिलं लाकडी वजा चॅपल या टेकडीवर बांधलं. भिंतीवर पवित्र मरियेच्या जीवनातील दृश्य चितारलेली आहेत. काचेवरील व दरवाजांवरील नक्षीकाम, लाकडी डिझाईन्स, बांधकामातील वैशिष्ट्यपूर्ण शैली या देवळाला अधिक मजबूत आणि आकर्षक बनवतात. चर्चच्या अंतर्भागात स्थित असणाऱ्या खांबांद्वारे या चर्चच्या गाभाऱ्याला अधिक सुंदरता प्राप्त झालेली आहे. वसईतील सिक्वेरा ब्रदर्सनी या चर्चचा जीर्णोद्धार अलीकडेच केलाय. मुख्य वेदीवरील मोत माऊलीची इमाज आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या उपवेद्यांवरील संत जोसेफ आणि येशू ख्रिस्ताची इमाज प्रत्येकाला आस्थागयत प्रेरणा आणि वात्सल्याची भावना देत आहेत. मोत माऊली हा शब्द मोत या पोर्तुगीज शब्दावरून आलाय, ज्याचा अर्थ होतो टेकडी, व माऊली हा शब्द मराठी कोकणी शब्दातून आलाय, ज्याचा अर्थ होतो आई. या अर्थानं स्थानिक भाविक टेकडीवरील माता म्हणून या माऊलीला मानतात आणि तिला भजतात. माउंट मेरी बेसिलिका मागे आहे आणि मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तसेच छान प्रकारे स्टेप्सवर डावी आणि उजवीकडे दुकानं थाटलेली आहेत. जास्त करून तुम्हाला हलव्याची, त्याच्यानंतर ख्रिस्ती धर्मीय वस्तूंची आणि चण्याची दुकानं जास्त दिसतील. ही जी जत्रा आहे ती याला 300 वर्षांचा इतिहास आहे आणि 300 वर्षापासून दरवर्षी ही जत्रा आपलं स्वरूप पालटत आलेली आहे. पुन्हा इकडे तुम्हाला ही दुकानं दिसतील. बंदराफिस्ट आणि जर डमरू घेतला नाही तर काही विविध प्रकार पाहू शकता. मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप छान आहे काकांची आणि एका मिनिटामध्ये त्यांनी 2 ते 3 डमरू माझ्यासमोर विकलेली आहे. तर आपल्या भाषेमध्ये लाल तिखट गाठे आणि पेठेचे विविध प्रकार आहेत. खाजे आहेत, म्हैसूर आहे, मागे सुतारफणी. इसको काय बोलते आप? सुतारफणी. त्याच्यानंतर एक आहे हा खूप कडक असतो. आता जत्रेमध्ये जास्त आपण चर्चच्या जत्रेमध्ये घेत नाही, परंतु लहानपणी याची आठवण खूप आहेत. हे आल्याचे गाठे आहेत. ही आहेत राजळीची केळी आणि हलवाचे विविध प्रकार आहेत. आमपापडी, केरला हलवा. ये कौन सा हलवा है? काला वाला? केरला जगरी और राइस. ये जागरी वाला, जागरी राइस. ओके. और ये वाला? वो वाला स्फ्रूट हलवा, दाटगोला. ओके. केरला स्पेशल हलवा. आपल्या उंबराच्या वड्यासारखा काहीतरी प्रकार दिसतोय. या निमित्ताने छानसा संदेश पिंगळेवाडी रहिवासी संघाने दिलेला आहे.
मेरी बेसिलिकाची जत्रा तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटमधून कळवा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून इतरांना शेअर करायला विसरू नका. आमचे इतरही व्हिडिओ पहा आणि नक्कीच इतरांना शेअर करा. धन्यवाद.